हॅलो फ्रेंड, विजय श्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. व्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि आज पण बाहेरच आहेत. म्हणजे आज आम्ही इकडे गेलेलो, गीताच्या मावशीकडे गेलेलो. म्हणजे गीताची मावशी बबलूची मावशी गीताची आत्या, तर त्यांच्या घरी गेलेलो. मग त्यांच्या घरून जेवण वगैरे केलं. मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला. पुरणपोळी आणि रस, परत आमटी, भात, भजी, कुरवडी, पापड वगैरे सगळंच होतं. मस्त होतं. तर खाल्ल्या थोडीशी झोप लागली. मग थोडंसं झोपलं मी आणि गीता. तर गीता मॅडम इकडे बसलेले. गर्दी आहे, आपण बाहेरून बघू ना. तर आम्ही इकडे एक घाटकोपरला मंदिर आहे, हे बोलतो. म्हणजे हे आले असतील कधी, आम्ही तर आलो ना. तर त्या मंदिरामध्ये जातोय आम्ही. तर त्यासाठी चाललोय इकडून. त्याच्यानंतर आम्हाला जूला पण जायचंय, कारण जू चौपाटीला जायचं म्हणजे कालपासूनच चालू होतं. मग आज म्हटलं की चला जाऊन येऊया, मस्त जू चौपाटीला फिरून येऊया. ह्या मॅडमला पाण्यात जरा अहो बंद करा. तर चला आम्ही चाललोत मंदिरामध्ये. इथून एंट्री कुठून आहे माहित नाही, तर ते चौकशी चालू. एंट्री कुठून आहे, तर एंट्री इथूनच आहे. हेच आहे, पण गाडी बाहेर लावावं लागणार आहे. आता बसतोय मंदिर, बघितलं. हे बघा, हे आरोहीचं किचन किट. हे बघा, ह्या किचन किटसाठी ती जवळजवळ कालपासून तिथं चालू होतं रडणं पडणं, मला हे पाहिजे हे पाहिजे पाहिजे. आणि मॅडम आता कुठं शांत बसल्यात. किचन किट भेटलं ते पण गाडीतच खेळायला चालू आहे. किचन वगैरे बनवायचं काय गाडीतच आहे. तर तुम्हाला पूर्ण मंदिर वगैरे दाखवते, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ओके, तर चला आता भेटूया. गाडी इथे कुठं पार्क करतील हे बघू. चला गाडी इकडे लावली आहे आणि आता चाललोत आम्ही मंदिरामध्ये. मंदिरात चाललोत. मंदिरात हा इथून मंदिराला सुरुवात झाली. इथून तुम्हाला मी दाखवते. इथून सुरुवात झाली मंदिराला. मंदिर कसलं भारी आहे ना, पण होय मंदिर कसलं भारी आहे. ह्याने आलते वाटतं. मग मी आता इथे चपला ठेवतोय. पाय पोळायले रे, पाय पोळायले. का
मी एवढी येडी दिसते का तुम्हाला? हा जा ना, जा जा, असंच जायचं. मंदिर भारी आहे. मस्त आहे ना. चल लयच लाईन आहे ना दर्शनाला. आतमध्ये जाऊ एक पाय खाली ठेव ना, किती गरम आहे बघ. असं वाटतं त्या पाण्यात जाऊन बसावं. मी एकदा असंच बोललेलो आणि आवडलं आणि एकदम थांबवलं. अरे काय साहेब नंतर शूटिंग करू. प्रसाद जेवूया आपण. नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेलं दाखवलं. इकडे ना गाडी तर गाडीचं काय पडलं दादा त्याची बात को हे थंड असतं ना थंड असतं.
मित्र असतो तिथे एक मंदिर आहे. काय? गाईड करायला ते दिसलेत मला तिथं, नंतर दिसलेच नाही त्यांना बघायला. कोण? पप्पाचे मित्र ते कामाला असतात तिथं गाईड करायला. ते विचार फिरायला ना बंद आहे मोठा. मस्त वाटत. चल ना आम्ही पहिल्यांदाच आलो ह्या मंदिरामध्ये आणि खरंच खूप छान मंदिर आहे. असलं मंदिर मुंबईत कधी बघितलंच नाही, पहिल्यांदाच बघते. मोदीजींनी केलेलं हे मंदिर. नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं मंदिर आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या मंदिराचं उद्घाटन केलं. मस्त आहे पण मंदिर, खरंच मस्त. मी आजपर्यंत बघितलं नाही मुंबईमध्ये असं मंदिर. हे काम झालेलं आहे. हे दाखवण्याची कृपा हे समाधान बोलून दाखवत आहे. काय पण बोलायचं. तर आता इथं थोडंसं एवढं सायलेंट आणि एवढं रिलॅक्स वाटायला इथं आल्यापासून. आतमध्ये तर खरंच खूप भारी आहे. तुम्हाला तरी व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, पण मी थोडं थोडं बनवलं आणि म्हटलं तुम्हाला पण बघायला भेटायला पाहिजे. अलाउड नाही बोलतात का दाखवतात. त्याच्यामुळे एवढं नाही बनवलं मी आतमध्ये, पण मस्त आहे आतमध्ये पण आणि बाहेर पण. मला तर खूप भारी वाटलं. तिकडे एवढं हवा पण येते थंडगार अशी आणि रिलॅक्स वाटतं. इकडे काढायला लागलं बाहेर. चला आता आम्ही चाललोय बाहेर. इकडे मंदिरात आम्ही आतमध्ये आलो तर मस्त वाटतं आणि एकदम ओरिजिनल असं वाटतं. हे कोणते महाराज आहेत माहीत नाही. नाही ते 75चे हे 73चे आणि हे लेटर वेगळं आणि ते लेटर वेगळं. ते ओरिजिनल होतं.
एक मिनिट फोटो घेऊ सगळे हो फोटो बिलकुल बोलतो पूर्ण पोस्ट घ्या मस्त आहे. हरे कृष्णा माँ नहीं का ठीक है हरे कृष्णा तो प्रभुपाद को बिना बैग दिखाए हुए ऐसा करके लेफ्ट साइड माता जी राइट साइड प्रभु जी आइए और फोटो निकालेंगे ओके फोटो काढा. खूप छान आहे इकडे. आणि हे कोणते महाराज आहेत? ते हे हाय नहीं सर अभी जो नीचे थोड़ा ऐसे छोटे छोटे जो है थोड़ा वैसे खूप मस्त आहे. असलं भारी आहे ना. हे बघा विंडो एक नंबर. कसं वाटलं तनिष्का? हा जो नाशिक म्हणजे हे नाशिकचा ग्रुप आहे. नाशिकवरून आले ते लोक दर्शनासाठी, तर त्याच्यामुळे त्यांचे फोटो वगैरे चालू आहेत काढायला. मस्त आहे ना पण छान. खरंच खूप छान. पहिल्यांदाच बघितलं मी एवढं छान मंदिर असं मुंबईमध्ये. हरे कृष्णा हरे कृष्णा